15 मिनट पहले कॉल आए, देखेंगे आगे क्या करना है। जिंदगी भर इससे ही खेलते आया हूँ मैं। ये बात बम्बई में जाके करने वाला हूँ नेशनल मीडिया से। इस बात पे मुझे ज़रा थोड़ा और भी सोचना है, मुझे बड़े सबसे पे बात करनी है, उसके बाद में बयान। ठीक आहे ना, बघूया ना काय होतं। ठीक आहे, चालतं आयुष्यात अशा गोष्टी, हे अशा गोष्टी चालत राहतात। जेव्हा आपण एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात, त्यामुळे ही रिस्क तर आयुष्यात असतेच। विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असं घडतच राहतं। बंद मुट्ठी लाग की खुल गई तो खाट की। जाऊ दे आता, मुख्यमंत्री पद संपलं गेलं, कोणाला व्हायचं होतं, काय व्हायचं होतं, खूप काही गोष्टी ज्या अशा बंद मुठ्ठीत आहेत, राहू दे ना, कशाला उगाच त्याच विषयावर बोलता। भावी मुख्यमंत्रीचं बोलूया आपण आता। ठाण्याच्या सीटची गडबड, कल्याणची गडबड, हे सगळं काय दाखवतंय? त्यामुळे मला या विषयावर बोलायचंच नाही आणि त्यांनीही या विषयावर बोलू नये असा माझा त्यांना व्यक्तिगत सल्ला असेल। असं आहे की लो झालेला कॉन्फिडन्स हा भाषणातून दिसायला लागला ना। माणसाचा जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हाची वक्तव्य चुकायला लागतात। कालचं वक्तव्य आता बोलू नसतं, कालचं वक्तव्य आहे एका पंतप्रधानाला शोभणार नव्हतं। मनमोहन सिंग जे बोललेच नाहीत, ऑन रेकॉर्ड नाही, कुठेही त्यांचं तसं भाषण नाही, काँग्रेसचा कुठलाही वक्ता बोललेला नाही, ते कुठलं तरी 2005-06चं उदाहरण देऊन ते काँग्रेसच्या तोंडात टाकून द्यायचं आणि सांगायचं की ते संपत्ती मुसलमानांमध्ये वाटणार होते, तुमचं मंगळसूत्रही देतील। किती द्वेष! या देशामध्ये तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही। तुम्ही शेतकऱ्यांचं दुपटीने वाढवणार होते उत्पन्न, त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही। तुम्ही ह्या देशाचं ट्रिलियन इकॉनॉमी देश करणार होतात। आज आपण 139व्या क्रमांकावर, अमेरिका 1 नंबरवर आहे। आपण पॉवर्टी इंडेक्समध्ये आपण अफगाणिस्तानच्या खाली आहोत, आपल्या हंगरी इंडेक्समध्ये आपण अनेक देशांच्या खाली आहोत। आपण त्याच्यावरती बोलतच नाही आहे। आता बोलायला काय? नोकऱ्या देणार, कुठे गेला नोकऱ्या? इन्व्हेस्टमेंट येणार, कुठे गेलं इन्व्हेस्टमेंट? आणि देशाला फुकट जेवण घालतोय हा प्रसाराचा मुद्दा होऊ शकत नाही। तुमच्या घरचं फुकट जेवण कोणालाही नको आहे, हाताला काम हवं आहे। फुकट जेवण्यासाठी भारतात लोक जन्माला येत नाहीत। हा एक चुकीचा समज आहे की तुम्ही रेशन वाटलं लोकांना तुम्ही गुलाम करतात, की हे घ्या तुमचे अन्नधान्य, घरात बसा आणि चालू द्या। त्यामुळे हे कालचं त्यांचं वक्तव्य हे कुठल्याही पंतप्रधानाला न शोभणारं वक्तव्य होतं आणि मला आश्चर्य वाटतं की इतकं बोलल्यानंतर सुद्धा इलेक्शन कमिशन कुठलीच कारवाई करत नाही। म्हणजे त्याच्यात हेट्रेड आहे, त्याच्यात कम्युनल शब्दाचा वापर आहे, सगळं आहे। तुम्ही फक्त जय भवानी शब्द वापरला म्हणून उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवता, यांनी तर सगळं बोलून दाखवलं आणि ह्यांनी त्या समाजाचं नाव घेतलं। बाळासाहेब ठाकरेंना ह्याच कारणावरून 6 वर्ष निवडणुकीच्या बाहेर काढलं होतं। आता कसं झालंय की लोकांना इतिहास आठवायचाच नाही आहे आणि त्याचा संदर्भ प्राप्त परिस्थितीशी जोडायचाच नाही आहे। झालं, काल झालं ना, चला आता उद्याच बघू, असं नाही चालत।